नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नाचणी किंवा नाचणीचं पीठ भिजत न ठेवता 2 वर्ष टिकणारी मस्त खुसखुशीत बनणारी नाचणीची पापडी कशी बनवायची ते पाहूयात, आणि तेही फक्त अर्ध्या तासात. नाचणी रात्रभर भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही किंवा नाचणीचं पीठ वाफवून लाटत बसायची सुद्धा गरज नाही. अगदी झटपट ही पापडी बनून तयार होते. अतिशय पौष्टिक आणि चवीला सुद्धा मस्त बनते. तर त्यासाठी 3 कप इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. विकतचं पीठ सुद्धा वापरू शकता. तर ज्या कपने नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपमध्ये पाणी घ्यायचं. तर सुरुवातीला या पिठामध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालत याचं सुरुवातीला एक बॅटर बनवून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालूनच हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गाठी अजिबात होत नाहीत. तर हे पहा, 1 कप पाणी यामध्ये घातलेलं होतं. त्यानंतर अर्धा कप पाणी यामध्ये घातलं. अगदी पातळसं हे बॅटर बनवायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचं. त्यामुळे एकूण 1.5 कप यामध्ये पाणी घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित हे फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये अजिबात गाठी शिल्लक नाहीत. तर हे पहा, अशाच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर करून घ्यायचंय. नाचणीचं पीठ पाण्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मिक्स होतं, अजिबात गाठी होत नाहीत. आता एका मोठ्या आणि पसरट कढईमध्ये त्याच वाटीने 6 वाटी पाणी घ्यायचं. तर एकूण हे 3 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला ते पीठ 1.5 कप पाण्यामध्ये भिजवून घेतलं आणि त्यानंतर 6 कप पाणी कढईमध्ये घेतलेलं आहे. आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं किंवा चवीपुरतं मीठ घालायचं. पाव चमचा यामध्ये पापडखार घेतला, हा नसेल तर पाव चमचा बेकिंग सोडा वापरू शकता. मीठ आणि पापडखार चांगलं मिक्स करून घेतलं. आवडत असल्यास यामध्ये चिली फ्लेक्स, कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून टाकू शकता. आता या उकळत्या पाण्यामध्ये करून घेतलेलं नाचणीचं बॅटर थोडं थोडं ऍड करायचं. हे बॅटर यामध्ये घालतानाच एका हाताने व्यवस्थित मिक्स करत राहायचं, म्हणजे मोठ्या मोठ्या गाठी अजिबात होत नाहीत. जरी सुरुवातीला छोट्या गाठी तयार झाल्या, पीठ व्यवस्थित शिजलं ना, त्या सुद्धा गाठी नाहीशा होतात. तर हे पहा, सगळं पीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे. मीडियम फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला हे पीठ थोडा वेळ शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, 10 मिनिटानंतरच याला चकाकी यायला सुरुवात झालेली आहे. थोडासा रंग बदलेपर्यंत आणि भरपूर चिकटपणा येईपर्यंत हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर पुन्हा 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती हे पीठ शिजवून घेतलं. तुम्ही पाहू शकता याला मस्त चकाकीपणा आलेला आहे. पीठ थोडंसं घट्टसर बनलेलं आहे. चिकटपणा सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. आता हे पीठ आपलं परफेक्ट शिजलं आहे की नाही हे कसं समजायचं? तर एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं हे शिजलेलं पीठ काढून घ्यायचं. प्लेट उभी करायची किंवा थोडीशी हलवून पाहायची. बॅटर जाग्यावरून हलत नाही, तसंच चिकटून राहतं, म्हणजे पीठ आपलं पापडी बनवण्यासाठी तयार आहे. गॅस मी बंद केलेला आहे. थोडा वेळ हे असंच हलवून घ्यायचं, कारण कढई चांगलीच गरम आहे. तर हे पहा, या पिठाला मस्त चिकटपणा आलेला आहे. आता हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी ताटामध्ये काढून घेतलं. याची आपण पापडी बनवणार आहे, त्यासाठी पापडीची चकती शेवग्याला लावून घेतली. हे पीठ थोडंसं थंड झालं ना, अजून घट्ट होतं. तर हलकंसं हे पीठ आता गरम आहे, अजिबात जास्त गरम नाही. लगेचच शेवग्यामध्ये चमच्याने काढून घेतलं. आपल्याला ही पापडी बनवताना पीठ गरमच हवं आहे असं सुद्धा काही नाही. पूर्णपणे जरी हे पीठ थंड झालं ना, अजिबात जास्त घट्ट होत नाही. त्यामुळे पापडी पाडायला सुद्धा खूप सोपं जातं. गरम असतानाच पापडी पाडून घ्यायची काही गरज लागत नाही. अगदी निवांत बसून ही पापडी पाडू शकता. त्याशिवाय घरी ऊन येत नसेल तर फॅन खाली सुद्धा हे व्यवस्थित सुकतात. तर शेवगा मी भरून घेतलेला आहे. एखाद्या प्लास्टिक पेपरवरती किंवा सुती कापडावरती पापडी पाडून घ्यायची. तर हे पहा, कितीही लहान मोठ्या आकाराच्या पापडी पाडून घेऊ शकता. तर 1 दिवस फॅन खालीच या पापडी मी सुकवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर 2 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत. हे पहा, अगदी पातळ असल्यामुळे सुकायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर अतिशय सोप्या पद्धतीने पीठ न भिजत ठेवता किंवा जास्त वेळ न शिजवता झटपट अशी नाचणीची पापडी बनवून तयार झालेली आहे. आता ही तळून सुद्धा पाहूयात. तर तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे पहा, तेलामध्ये टाकताच ही पापडी मस्त फुलत आहे. घरी नाचणीचं पीठ जर शिल्लक असेल तर अगदी कमी वेळेमध्ये या पापडी बनवून नक्की ठेवा. 2 वर्ष या पापडी चांगल्या टिकतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत. नाचणीपासून बनलेले पदार्थ तसे जास्त खाल्ले जात नाहीत, पण या पद्धतीने नाचणीची पापडी जर बनवून ठेवली तर हवं त्यावेळी आपल्याला हे तळून घेता येतं. पौष्टिक तर आहेच, शिवाय चवीला सुद्धा छान लागतात. या अगोदरही वाळवणाच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की पहा. आणि हे पहा, या पापडीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. अगदी दुप्पट ही पापडी फुललेली आहे आणि मस्त खुसखुशीत झालेली आहे. तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतील. तर ही झटपट वाळवणाची रेसिपी नक्की करून पहा.